नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भडगाव उसरेवाडी शाळेत राष्ट्रीय मतदार दिन साजरा। किगा आईस्क्रीम या नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ संपन्न। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त करटेल येथे मदतीचा हात। धामणी बौद्धवाडी येथे दिवंगत जयराम विठ्ठल मोरे क्रीडानगरीत ATKM चषक 2026 संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार दिनांक 23 जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक भडगाव उसरेवाडी शाळेत राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास वाडीतील मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी चांगले प्रयत्न केले। मुख्याध्यापिका सौ श्रद्धा खेडेकर यांनी मतदार दिन साजरा करण्यामागची उद्दिष्टे सांगून प्रत्येक मतदारांची कर्तव्य सुद्धा विशद केली। यावेळी विद्यार्थी, मतदार व शिक्षकांनी एकत्र येत राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा घेतली। मतदार केंद्रस्तरीय अधिकारी सागर दौंड यांनी निवडणुकीचे महत्त्व, निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता तसेच लोकशाहीचा कणा म्हणून निवडणुकीची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना व मतदार बंधू भगिनींना सविस्तर मार्गदर्शन केलं। सर्व विद्यार्थी व उपस्थित मतदारांचे आभार मानण्यात आले। सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर बस स्टँड शेजारी सौ नीलाक्षी संकेत शेट्टे महाजन, सौ दामिनी संजोग जाधव महाजन यांच्या किगा आईस्क्रीम या नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम, सौ श्रेयाताई कदम, नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, रहीम सहीबोले, सर्व नगरसेवक, भाजप नेते वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत नेहमीप्रमाणे वाढदिवसानिमित्त मदत स्वरूपात भेट देत खेड तालुक्यातील करटेल या गावी जाऊन श्रीकांत बाळाराम चव्हाण या अंध भावाला जीवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात देण्यात आली। यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन, पत्रकार श्रीकांत चाळके व ग्रामस्थ उपस्थित होते। इतका संवेदनशीलतेने भरलेला असतो आणि जिथेपर्यंत पोहोचायला हवंय तिथपर्यंत पोहोचून ते अशा प्रकारचे उपक्रम राबवतात। त्यांचं म्हणणंच आहे की या शुभेच्छा मला माझ्या जन्मासाठी सगळ्यात मौल्यवान ठरतील। कुठेही आम्ही पार्ट्या करत नाहीत, कुठे आम्ही मोठमोठ्या ठिकाणी जाऊन पंचतारांकित आम्ही वाढदिवस करत नाही, परंतु त्या सगळ्या ज्यांच्यात आम्ही माऊली बघतो, ज्यांच्यात आम्ही वाडवडील बघतो, त्यांना आम्ही भेट देऊन आम्ही आमच्या कर्तव्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो असं ते म्हणतात आणि मला ते खूप भावलं आणि म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो। त्यांना शुभेच्छा, तुमच्या अशा सतत चांगल्या उपक्रमशील क्लबला शुभेच्छा आणि तुम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा। धन्यवाद। खेड तालुक्यातील धामणी बौद्धवाडी येथे वर्ष 36वे आदर्श तरुण क्रीडा मंडळ आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 24, 25 आणि 26 जानेवारी 2026 रोजी दिवंगत जयराम विठ्ठल मोरे क्रीडानगरीत ATKM चषक 2026 क्रिकेटचे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभाचा सोहळा शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तसेच माजी आमदार संजयराव कदम, माजी बांधकाम व आरोग्य सभापती व दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रम प्रसंगी समाजसेवक वीरसेन मोरे, उद्योजक नितीन विचारे, भडगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र रेवाळे, जामगे पंचायत समिती गणाच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ नैना वीरसेन मोरे, वीरसेन धोत्रे, विभाग प्रमुख सुधीर उर्फ नाना कदम, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ कदम, मोहन कदम, मंडणगड नगरपंचायत नगरसेवक आदेश मर्चंडे, मुरडे ग्रामपंचायत सरपंच खामकर, मंडळ कमिटी अध्यक्ष सुहास मोरे, कार्यक्रम कमिटी अध्यक्ष निलेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीतील वीर सावरकर मैदानावर भारतीय जनता पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन भाजप नेते वैभवजी खेडेकर यांनी केलंय। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोकणी मुस्लिम संघ आणि लेडीज विंग्स यांच्यातर्फे शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे तारे जमी पर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमाला शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम, सौ श्रेयाताई कदम, नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, रहीम सहीबोले, भाजप नेते वैभवजी खेडेकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा चालक मालक व व्यापारी संघटना यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती। यावेळी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। त्यावेळी संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, क्रीडा व सांस्कृतिक सभापती नगरसेवक भूषण चिखले, नगरसेवक प्रेमल चिखले उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांचा वाढदिवस खेड वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह येथील विद्यार्थ्यांसह खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला। या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते। सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा क्रमांक 8 तर्फे आधार संस्था बोरिवली पूर्व येथे वृद्धाश्रमास व्हीलचेअर, वॉकर आणि हँडस्टिक सुपूर्द करण्यात आलं। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा संघटक तुषार साळुंखे, शाखा प्रमुख गिरीश सावंत, शाखा समन्वयक सौ माया काप, कार्यालय प्रमुख कमलेश कदम, उपशाखा प्रमुख स्वप्नील पालांडे, उपशाखा संघटक कुमारी कुरमित कौर, युवा शाखाधिकारी शुभम जाधव उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।